केलं जात आहे। मुका आंदोलन हे केलं जाणार आहे। विरोधकांच्या मोर्चाच्या विरोधात आज भाजपचं आंदोलन गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानासमोर भाजपचं आंदोलन। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय विरोधकांच्या मोर्चा विरोधात भाजपकडून आता हे प्रत्युत्तर आंदोलन केलं जात आहे, मुका आंदोलन केलं जात आहे। निश्चित नीलम, आता आपण गिरगाव चौपाटीच्या या लोकमान्य टिळक उद्यानासमोर उभे आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी एक मंडप टाकून आता भाजपचे कार्यकर्ते आहेत ते जमू लागलेले आहेत। भाजपचे अनेक नेते या ठिकाणी येणार आहेत। स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे मूक आंदोलन होणार आहे। मात्र या मूक आंदोलन सुरू होण्याआधी आपण काही पदाधिकाऱ्यांशी बातचीत करून घेऊया। दक्षिण मुंबईच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत शलाका साळवी, ताई काय सांगाल? एकीकडे विरोधक मोर्चा काढतात, आज तुम्ही इकडे दुसरं प्रत्युत्तर आंदोलन करताय, काय हेतू आहे? हेतू हाच आहे की सत्याचा मोर्चा म्हणणारे लोकांना असत्य कसं ठरवणार हे ही जनता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून देईल। यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे। यांना माहिती आहे की आपल्याला कुठेही समर्थन मिळणार नाही आहे। आज महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीच्या अगोदरपासून विधानसभा असेल, लोकसभा असेल, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने विकासाची कामं केलेली आहेत, देवेंद्र भाऊंनी या मुंबईच्या विकासाची कामं केलेली आहेत, त्यानंतर ह्यांच्या पायाखालची आणि ह्यांच्याकडे बोलण्यासारखं आता काही उरलेलंच नाही आहे आणि त्याच्यामुळे हे असे खोटे नाटे आरोप करत आहेत। आणि हा जो सत्याचा मोर्चा म्हणून हे जे मोर्चा काढतात हे आता जागे झाले। मागच्या वेळेला हे आमच्यासोबत होते, त्यांच्या विरोधात होते, आमच्यामुळे यांना त्यावेळेला मतं मिळाली होती काही ठिकाणी ज्या काही विधानसभा होत्या त्या। त्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत थोटांड आहे, यांच्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे। यांचा खोटेपणा ही जनता या महानगरपालिकेत दाखवून देईल। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आहेत, दुटप्पीपणाची भूमिकेचा आरोप तुम्ही करताय, कशा प्रकारे महाविकास आघाडी दुटप्पी भूमिका घेते? खरं तर आज फॅशन स्ट्रीट पासून फॅशन शो काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येतोय। विधानसभेला यांचा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय। आता आपले सगळे हिरो अपयशी झाले म्हटल्यावर त्यांनी राज ठाकरे नावाचा पाहुणा कलाकार याच्यामध्ये आयात केलाय। परंतु राज ठाकरे हे पाहुणे कलाकार असले तरी महाराष्ट्र या महापालिका निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चित्रपट पिक्चर फ्लॉप करण्याचं काम निश्चितपणे करेल। यांची नौटंकी कशी आहे बघा, लोकसभेला 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या। त्यावेळेला यांना कुठेही ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह नव्हतं, मतदार यादीवर प्रश्नचिन्ह नव्हतं, याद्यांवर आक्षेप नव्हते, कुठेही काही प्रॉब्लेम नव्हता। विधानसभेला भारतीय जनता पार्टीला जनतेने आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टीने महायुती जिंकून आली की लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं। आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक बूथवर प्रत्येक पक्षाचा एक पोलिंग एजंट असतो। जर का एखाद्या ठिकाणी बोगस मतदान होत असेल तर तो पोलिंग एजंट काय झोपा काढत होता का? 6 महिने झाले महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला, गेल्या महिन्याभरापासून तुम्ही मतचोरी किंवा वोटिंगमध्ये गडबड आहे अशा पद्धतीचा आरोप करतायत। 6 महिने तुम्ही झोपा काढत होता का? आता महापालिकेच्या निवडणुकीला पराभव डोळ्यासमोर दिसतोय आणि पराभवाची कारणं मग काय सांगायची? पराभव जनतेनं नाकारल्यानंतर काय तरी कारण हवंय, वरून कारण शोधण्याचा हा प्रयत्न आहे। याच्या पलीकडे याला काही नाही, ही नौटंकी सुरू आहे आणि या नौटंकीला महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे उत्तर देईल। रोहित पवार ज्या प्रकारे आरोप करतात त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला असता त्यांचं म्हणणं होतं की काही बूथवरती आमचे कार्यकर्ते गाफील होते, मात्र अतिरिक्त लोक आली, आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागत आहोत, आयोग आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्यायला तयार नाहीये। रोहित पवार प्रत्येक वेळेला अर्धवट माहिती घेतात आणि अशा पद्धतीची माहिती देतात। रोहित पवार यांनी आजोबांना विचारलं पाहिजे। शरद पवार साहेबांनी एकदा आव्हान केलं होतं की मुंबईमध्ये मतदान करा, बोटाची शाई पुसा आणि गावाकडे जाऊन मतदान करा। त्यावेळेला मतदार याद्यामध्ये घोळ नव्हता का हो? त्यावेळेला लोकशाही जिवंत होती, त्यावेळेला लोकशाहीबद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं। रोहित पवारांनी मतदार याद्याबद्दल प्रश्न विचारण्याच्या आधी निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या ऐवजी आपल्या आजोबांकडून एकदा प्रशिक्षण घ्यावं की मुंबईमध्ये मतदान करा, बोटाची शाई पुसा आणि गावाकडे जाऊन मतदान करा। जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ घातले याचं प्रशिक्षण जरा आदरणीय शरद पवार साहेबांकडनं रोहित पवारांनी घ्यावं आणि मग याबद्दल बोलावं। महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसतंय का? कारण काँग्रेसचे कुठलेही बॅनर किंवा झेंडे या ठिकाणी दिसत नाहीयेत, प्रमुख नेते सुद्धा आजच्या मोर्चामध्ये नसतात, म्हणजे स्वतः मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड असतील, प्रदेशाध्यक्ष आपण याचे अपडेट घेतच राहू। आपले प्रतिनिधी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।